वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव. अनेक समस्यांनी नजरे क्वचित गेल्या. अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशनवर. वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही. येथे कसलाच निवार नाही. 16,000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे स्टेशन आहे. येथे दिवसभरातून 8 रेल्वे गाडी थांबतात आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही. कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही. कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्मची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. मी वडवळाचा रहिवासी असून माझं नाव गंगाधर बळीराम वाघमारे. मी आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये थांबलो असता. या ठिकाणी भरपूर ऊन आहे. बसण्यासाठी शेड नाही, पाण्याची सुविधा नाही. परिसर खूप मोठा आहे आणि गावातील लोकसंख्या 15,000 असून आजूबाजूचे गाव आहेत. आजूबाजूची खेडेवाडी वाघोली आहे. कडबडी हा. असे अनेक खेडे असून इथं पॅसेंजरला बसण्याची कसली सोय नाही. पिण्याच्या पाण्याची कृपा साहेबांनी आम्हाला एवढी सोय करून द्यावी. पिण्याची पाण्याची तसेच सुविधा आहे का? मागील 10-20 वर्षापासून खासदार आले, सगळेच आले, त्यांनी दत्तक घेतली, तरीही अद्याप काम झालेलं नाही. तरी माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एवढी पाण्याची सोय, लाईट आणि बसण्याचं शेड व्हावं. आणि तुमची काय मागणी आहे? दुसरं आम्हाला एवढी सुविधा प्रवाशाची झाली तर शांत आहे आम्हाला. कारण फार उन्हाळा आहे. कडक उन्हाळा आहे. उन्हामुळे गावची लोकसंख्या किती आहे? 15,000. आमच्या गावचेच असून आजूबाजूचे देखील खेडे परिसर बसला आपल्याला येऊन बसला तर 12च्या वर झालं. पाणी कुठं आहे आता प्यायला? आसरा कुठं आहे राहायला? किती करा म्हाताऱ्या माणसाने त्या राहायला जवळ आहेत आणि उन्हामध्ये बसायला तुम्हाला ते तकलीफ किती आहे आम्हाला. अंतर नाही दुसरे. सकाळी किती वाजता आला? 10:30ला. गाडी झाला. हा पाणी पिऊन गेलं नाही तुम्हाला इथे? कुठलं पाणी हं. काहीच नाही. बसला तर तिथं का करा हं. आणून देणार कोण आहे का जवळ हापसा आहे का काही नळ आहे का काय काहीच नाही. ऊन लागलं. काय उगा टेसन मला तर टेसन त्या टेसनात काहीच नाही. मग काय करा टेसन म्हणून सुईचाच नाही आपली. हं म्हाताऱ्या माणसाचा अवघड आहे. लय अवघड आहे. दिसणार डोळ्याला पुण्या टेमला कसं लावावं. मी आता उदगीरसाठी निघालोय. वडवळ स्टेशनवर थांबलेला आहे. इथं सावली नाही, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, काय इथं बोर नाही चालू. पॅसेंजर भरपूर आहेत. 1 घंटा झाला लेट झाली आहे गाडी. आसरा नाही, तर सावली नाही. किती वर्षापासून आहे? हे असं बरेच दिवस झाले असंच चालू आहे. तिथे काही कुठली सुविधा नाही, काही नाही. 15,000 लोकसंख्येचं आमची वडवळाचं गाव आहे. रोज 200-300 पॅसेंजर जा ये करतात. त्याला थांबायला जागा नाही, पाण्याची सोय नाही. ते म्हणून म्हणे आपली यात्रा ग्रुपचं संजीवनी संजीवनी बेटाची यात्रा ते सप्टेंबरमध्ये राहते. तेव्हा पण भरपूर पॅसेंजर येतात जातात. त्यांना बसायची पावसाळ्यामध्ये देखील व्यवस्था नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही. माझे खासदार सुनील गायकवाडने दत्तक घेतलं होतं ना स्टेशन मागं. म्हणजे असे किती बी खासदार आले, किती बी दत्तक घेतली, अजून काही झालं नाही. जशाच तसं आहे, वरच्यावर डबगायला ठेवलं आहे वडवळाचं स्टेशन. संध्याकाळी आवरून संभाजीनगर हैदराबाद गाडी आहे आम्हाला. त्या गाडीला आम्हाला इथं काही लाईटची व्यवस्था नाही, ना पाणी नाही, ना आसरा नाही. कसं कुठं थांबायचं? लहान लहान लेकरं बाळ येत येतं, काही सिक्युरिटी नाही इथं कसं. हां, वरील काही पत्राचं शेड नाही, ना काही नाही, कुठलीच सुविधा नाही वडवळ. असे बरेच दिवस झाले चालू आहे. तुमची काय मागणी आहे? काय मागणी आता इथं पाणी बोरिंग व्हावं, शेड व्हावं, लाईटिंग व्हावं.
दुसरा आता पॅसेंजरला दुसरी काय करायचं.